करणी. जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल आणि a या धनवास्तव संख्येचे n वे मूळ x ने दाखवले तर x रेस टू n किंवा x चा घातांक n बरोबर a किंवा n रूट a बरोबर x असे लिहितात. जर a ही धनपरिमेय संख्या असेल आणि a चे n वे मूळ x ही अपरिमेय संख्या असेल तर x ही करणी अपरिमेय मूळ आहे असे म्हणतात. n रूट a ही करणी संख्या असेल तर रूट या चिन्हाला करणी चिन्ह, हे मित्रांनो लक्षात ठेवा, रूट या चिन्हाला करणी चिन्ह किंवा रॅडिकल साइन असं म्हणतात. n या संख्येला त्याची कोटी ऑर्डर ऑफ सर्ड असं म्हणतात आणि a या संख्येला करणीस्थ संख्या असं म्हटलं जातं. n रूट a मध्ये n ही कोटी आणि a ही करणीस्थ संख्या. समजा a बरोबर 7 आहे आणि n बरोबर 3 आहे तर 3 रूट 7 ही करणी आहे, कारण 3 रूट 7 ही अपरिमेय आहे. यामध्ये 3 ही कोटी व 7 ही करणीस्थ संख्या आहे. 3 रूट 7 ही संख्या अपरिमेय आहे. यामध्ये 3 ही कोटी आणि 7 ही त्याची करणीस्थ संख्या आहे, हे लक्षात घ्या. यानंतर आपण पाहूया सराव संच 2.3 लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या तासाला आपण सराव संच 2.3 चा अभ्यास करणार आहोत. पहिला प्रश्न, पुढील करणींच्या कोटी सांगा. त्यातलं पहिलं गणित, घनमुळात 7 किंवा करणीच्या चिन्हात 3 दिले आणि 7, मग याची कोटी 3, कारण का तर करणीच्या चिन्हात 3 आहे. त्यानंतर 5 रूट 12. आता 5 जो आहे हा करणीच्या चिन्हात नाही आहे, त्यामुळे याची कोटी या ठिकाणी 2 अशी होणार आहे. दुसरं गणित बघा. आता ह्या गणितामध्ये करणीच्या चिन्हात 5 असं दिलं आहे, म्हणजेच याची कोटी जी आहे ती 5 अशी येणार आहे. पुढच्या याची ह्याचप्रमाणे 4 अशी कोटी आपल्याला मांडता येईल. आता इथं कोटी काही दिलेलीच नाही आहे दुसऱ्या गणितांमध्ये, तर यासारखंच याची कोटी ज्यावेळेस दिलेली नसती, करणीच्या चिन्हात कोणतीच संख्या नसती, त्यावेळेस 2 ही संख्या घेतात आणि या ठिकाणी कोटी येणार आहे 3. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत हे सांगा. मित्रांनो, करणी आहेत हे सांगण्यासाठी आपल्याला 2 अटी आहेत. पहिली अट, करणीस्थ संख्या ही धनपरिमेय असली पाहिजे आणि करणीची कोटी 1 पेक्षा मोठी असली पाहिजे. पहिलं गणित बघा. घनमुळात 51 किंवा घनमुळात 51 असंच त्याचं वाचन करूया आपण. आता ही करणी आहे. तीन रूट 51 ही करणी आहे. कारण लक्षात घ्या, आपण कारण पहिल्याच गणितात लिहूया, नंतर तुम्ही लिहू शकता. कारण करणीस्थ संख्या कोणती आहे? 51 धनपरिमेय.
व करणीची कोटी किती आहे? 3. म्हणजेच कशी आहे? 1 पेक्षा मोठी. ह्या 2 कारणामुळे ही करणी आहे. दुसरं गणित बघा. काय गणित आहे? 4√16. आता हे जर गणित आपल्याला सोडवायचं असेल तर याची मांडणी आपण अशी करूया. 16 त्याचा घातांक 1/4 म्हणजे 4√16. याचाच अर्थ या स्वरूपात सुद्धा आपल्याला ही संख्या लिहिता येईल. 16चा घातांक 1/4. 16 म्हणजे किती मित्रांनो? 2चा चौथा घात. आणि बाकीचं ते जे आहे कंसाचा 1/4 घात हे आहे तसंच. इथं बघा याचा चौथा घात आहे आणि कंसाचा 1/4 घात आहे. हे जर आपण सोडवायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं प्रकारचं मिळेल. इथं 4 आणि 4 कॅन्सल होतील आणि फक्त 2 शिल्लक राहतील. मग आता 2 ही परिमेय संख्या आहे. करणी होईल का? म्हणून ही करणी नाही. 2 ही परिमेय संख्या आहे. संख्या, त्यामुळे ही करणी नाही. पुढचं गणित. 5√81. 5√81 नीट बघा. ही करणी आहे आणि करणीस्थ संख्या कोणती आहे? 81 धनपरिमेय. करणीची कोटी 5. त्यामुळं ही करणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. चौथं गणित. √256. आता हे जर आपण अशा स्वरूपात जर मांडलं तर आपल्याला असं मिळेल 56चा घातांक 1/2. आता 56चा घातांक 1/2 256 आहे. 256 म्हणजे काय रे? हा 16चा वर्ग आहे आणि घातांक त्याचा 1/2. हे जर आपण व्यवस्थित मांडलं तर या स्वरूपात आपल्याला मिळेल. इथं पुन्हा 2 कॅन्सल होतील आणि शिल्लक 16 राहतील. वरच्याप्रमाणेच 16 ही परिमेय संख्या आहे. त्यामुळे ही करणी होऊ शकत नाही. वरच्याप्रमाणेच त्याचं आपल्याला स्पष्टीकरण देता येईल. पुढचं गणित. 3√64. हे जर पुन्हा आपण व्यवस्थित लिहायचा प्रयत्न केला तर काय मिळेल आपल्याला? 64चा घातांक 1/3. 64 म्हणजे 4चा घन आणि पुन्हा कंसाचा घातांक 1/3. वरच्याप्रमाणेच आपण ते सोडवूया. 3 कॅन्सल होतील, फक्त 4 शिल्लक राहतील. पुन्हा हेच कारण आपल्याला की 4 ही परिमेय संख्या आहे, करणी नाही. त्यानंतर पुढचं 3√22/7. 3 हे करणीच्या चिन्हात आहेत. बघा 22/7 करणीस्थ संख्या, धनपरिमेय. त्याची कोटी 3 ही सुद्धा
एकपेक्षा मोठी, त्यामुळं आपल्याला असं म्हणता येईल ही करणी आहे. आणि त्याचं कारण वरीलप्रमाणे आपण देऊ शकतो. आले लक्षात? ह्या प्रकारे आपण दुसरा प्रश्न बघितला. पुढील जोड्यापैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा. मित्रांनो, दोन करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी समान असावी लागते आणि करणीस्थ संख्या ही समान असाव्या लागतात. लक्षात घ्या, कोटी समान आणि करणीस्थ संख्या सुद्धा समान. पहिलं गणित बघा. रूट 52 आणि 5 रूट 13. आता या ठिकाणी रूट 52 ही जी संख्या आहे त्याची आपण फोड करूया. त्याची फोड केली तर आपल्याला 13 चौक 52 असं मिळतंय. 4 पूर्ण वर्ग आहे, वर्गमुळाच्या बाहेर घेता येईल. वर्गमुळाच्या बाहेर घेतलं की ते फक्त 2 शिल्लक राहतील, म्हणजे 2 रूट 13 ही संख्या मिळाली. आणि आणखी एक संख्या आपल्याला दिलेली आहे 5 रूट 13. आता 2 रूट 13 आणि 5 रूट 13 करणीस्थ संख्या समान, करणींची कोटी सुद्धा समान, म्हणून सजातीय असं आपल्याला म्हणता येईल. करणीस्थ संख्या आणि कोटी दोन्ही समान आले. पुढचं गणित, दुसरा प्रश्न. रूट 68 किंवा वर्गमुळाच्या चिन्हात 68 आणि 5 रूट 3. या ठिकाणी आपल्याला रूट 68चा प्रश्न आहे. आपण एक असं चिन्ह दाखवूया. रूट 68 त्याची फोड 17 चौक 68. पुन्हा याची आणखी हे करूया आपण. रूट 4 गुणिले रूट 17. रूट 4 म्हणजे किती? 2. 2 रूट 17. आणि दुसरी संख्या कोणती दिली आपल्याला? 5 रूट 3. पहिली संख्या मिळाली 2 रूट 17 आणि दुसरी संख्या आहे 5 रूट 3. कोटी समान आहे का? आहे. करणीस्थ संख्या समान आहेत का? नाही. करणीस्थ संख्या एक 17 आणि दुसरी 3, म्हणून हे विजातीय असं आपल्याला म्हणता येईल. पुढचं गणित. 4 रूट 18 आणि 7 रूट 2. हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. 4 रूट 18 त्याची फोड करावी लागेल. 18ची फोड 6 त्रिक 18 अशी करता येते, परंतु 6 आणि 3 पूर्ण वर्ग संख्या आहेत का? नाही. म्हणून अशी फोड करण्याच्या ऐवजी 9 दुने 18 अशी फोड करूया. यामध्ये 9 ही आपल्याला पूर्ण वर्ग संख्या मिळाली. पुन्हा अशा पद्धतीने हे लिहिता येतं. 4 गुणिले रूट 9 म्हणजे 3 आणि रूट 2 आहे तशीच. 4 त्रिक 12 रूट 2 आणि दुसरी संख्या कोणती होती? 7 रूट 2. 7 रूट 2. करणीची कोटी समान आहे का? आहे. करणीस्थ संख्या समान आहेत का? आहे. त्याच्यामुळं ही सजातीय करणी. असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न. 19 रूट 12.
आणि 6 रूट 3. बाराची फोड 4 गुणिले 3. आता हे लक्षात आलं तुमच्या. 4 आपण डायरेक्ट बाहेर घेऊया. 19 गुणिले 2 रूट 3 म्हणजेच किती? 38 रूट 3 ही पहिली संख्या. व दुसरी संख्या कोणती आहे? 6 रूट 3. ह्या दोन संख्या आहेत. आता बघा, कोटी समान आहेत का? आहेत. कनिष्ठ संख्या पहिली 3 आणि दुसरी सुद्धा 3. म्हणून ह्या काय म्हणावं लागेल आपल्याला? सजातीय. ह्या कर्णी किंवा ह्या कर्णींची जोडी सजातीय आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, पुढचं गणित. 5 रूट 22 आणि 7 रूट 33. 22 आणि 33 ची फोड करता येईल का? 11 दुने 22, 11 त्रिक 33. त्यामध्ये पूर्ण वर्ग संख्या मिळते का? नाही. त्यामुळं 22 आणि 33 त्याची फोड करून पण काही उपयोग होणार नाही. ह्या संख्या अशाच राहतील. म्हणजेच ही कर्णींची जी जोडी आहे ही विजातीय आहे. कारण काय? कनिष्ठ संख्या ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या आहेत, भिन्न आहेत. पुढचं गणित. 5 रूट 5 आणि रूट 75. पाच रूट 5च्या बाबतीत आपल्याला काही करता येणार नाही, परंतु रूट 75 त्याची फोड करता येते. 25 गुणिले 3. 25 गुणिले 3. 25 वर्गमुळाच्या बाहेर घेतलं तर 5 रूट 3 अशी संख्या मिळेल. आणि दिलेली आणखी एक संख्या कोणती होती? 5 रूट 5. आता 5 रूट 3 आणि 5 रूट 3 आणि 5 रूट 5 ही दिलेली संख्या आहे. कोटी समान आहे, परंतु पहिल्याची कनिष्ठ संख्या 3 आणि दुसऱ्या कर्णीची कनिष्ठ संख्या आहे 5. त्यामुळे हे विजातीय आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न. पुढील कर्णींना सोपे रूप द्या. पहिलं गणित आहे रूट 27. सोपं रूप द्या म्हणजेच 9 गुणिले 3. 27 ची फोड केली. आणि फोड करताना अशी करायची की शक्यतो एखादी संख्या त्यापैकी पूर्ण वर्ग असली पाहिजे. मग 9 वर्गमुळाच्या बाहेर घेतलं तर आपल्याला काय मिळेल? 3 रूट 3. संपलं गणित. पुढचं गणित 50. त्याची फोड 25 गुणिले 2. 5 बाहेर घेतले आपण किंवा 25 वर्गमुळाच्या बाहेर आल्यानंतर 5 इथे होतील आणि 5 रूट 2 अशी संख्या मिळेल आपल्याला. नेक्स्ट, पुढचं उदाहरण. वर्गमुळाच्या चिन्हात 250 किंवा रूट 250 त्याची फोड केली. 25 गुणिले 10. फोड करताना अशी फोड करा की त्यापैकी एखादी संख्या पूर्ण वर्ग असली पाहिजे. 25 वर्गमुळाच्या बाहेर घेतले 5 होतील आणि आतमध्ये 10 आहे तशीच. पुढचं उदाहरण 112. त्याची फोड अनेक प्रकारे करता येईल, परंतु आपण 16 112 यामध्ये 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 16 तुमच्या माहितीसाठी आपण थोडंसं आणखी हे करू, याची आणखी फोड केली. रूट 16 गुणिले रूट 7. रूट 16 म्हणजे 4 आणि रूट 7 ह्या प्रकारे आपल्याला लिहिता येईल. 168 त्याची फोड अनेक प्रकारे करता येते.
काय करा, मोठ्या संख्या ज्यावेळेस येईल त्यावेळेस अवयव पाडा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला कशी फोड करायची. 4 गुणिले 42, 42 चोक 168. याची पुन्हा सेपरेट केला आपण. √4 गुणिले √42. √4 म्हणजे 2 आणि √42 आहे तसंच. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो.